बीड जिल्ह्यामध्ये एका माजी सरपंचाला लुटल्याची धक्कादायक बातमी आता समोर आलेली आहे। भागीदारीतील व्यवसाय वाढीसाठी मुंबईला पैसे आणण्यासाठी गेलेल्या साथीदारालाच लुटण्यात आलाय। ज्ञानेश्वर इंगळे आणि दत्ता तांदळे या दोघांमध्ये भागीदारीमध्ये मसाल्याचा व्यवसाय आहे आणि हाच व्यवसाय वाढीसाठी हे दोघेही मुंबईला 31 डिसेंबरला निघाले होते। मात्र दत्ता तांदळे यांना सोबतच्या ज्ञानेश्वर इंगळे याला डांबून ठेवत जवळील 1 लाखांहून अधिकची रक्कम लुटल्याचा प्रकार घडला। तुमचे ते मित्र आहेत का? ते मित्र होते का? साथीदाराच्या पायाला कुलूप लावून त्यालाच डांबून ठेवून लुटल्याचा धक्कादायक प्रकार हा आता उघडकीला आलेला आहे। दृश्यांमध्ये सुद्धा आपण पाहतो बीड जिल्ह्यातली ही धक्कादायक घटना आहे। माजी सरपंचाला त्याच्या साथीदारानंच लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तुमचे ते मित्र आहेत का? ते मित्र होते का? ज्ञानेश्वर इंगळे आणि दत्ता तांदळे या दोघांमध्ये भागीदारीत मसाल्याचा व्यवसाय आहे। मात्र हाच व्यवसाय वाढावा यासाठी हे दोघे जण मुंबईला 31 डिसेंबरला निघालेले होते। मात्र दत्ता तांदळे यानं ज्ञानेश्वर इंगळेला डांबून ठेवलं। त्याच्या जवळचे 1 लाख रुपये आणि कदाचित त्याहून अधिकची रक्कम सुद्धा त्यानं लुटून नेली आहे। तुमचे ते मित्र आहेत का? ते विकास माने आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। विकास, धक्कादायक प्रकार आहे, आपल्या साथीदारालाच त्यानं लुटल्याचा प्रकार घडलेला आहे। काय नेमका प्रकार घडला, सविस्तर त्याबद्दल काय सांगताय? निश्चित अजिंक्यजी, आपण पाहतो की बीड जिल्ह्यामध्ये वारंवार कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत आहे। अशाच अनुषंगाने हा असाच एक धक्कादायक प्रकार जो आहे तो बीडमध्ये पुन्हा एकदा समोर आलेला आहे। व्यवसायातील हे दोघेही भागीदार होते आणि हेच भागीदार जे आहेत तो आपला व्यवसाय वाढवण्यासाठी एक निधी म्हणा किंवा एक अतिरिक्त पैसे जे आहेत ते आणण्यासाठी मुंबईला निघाले होते। आणि हे दोघेही साथीदार ज्यावेळेस मुंबईला निघाले होते याच दरम्यान जर पाहिलं तर पाटोदा, बीड जिल्ह्यातील पाटोदा या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यातील जो दुसरा साथीदार आहे त्याने तिथेच ती गाडी थांबवली होती आणि याला साथीदाराला जे आहे ते एका ठिकाणी डांबून ठेवलं होतं आणि त्याच्याजवळ रोख रक्कम आणि जे काही मोबाईलवरतील ऍपवर फोन पे असतील त्याच्यावरचे जे पैसे होते ते त्याने त्या ठिकाणी लुटल्याचा प्रकार हा संपूर्ण समोर आलेला आहे। आणि एकंदरीतच आमिर विकास यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। आपण माहिती जाणून घेत होतो बीड जिल्ह्यातल्या या माजी सरपंचाला लुटल्याचा प्रकार घडलाय। विकास, आपण जी माहिती दिली त्याबद्दल आभार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।